हुपरीच्या विकासासाठी हुपरीमध्ये अंबाबाई आघाडीची सत्ता ही काळाची गरज, दौलतराव पाटील यांचं प्रतिपादन। हुपरी नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात अंबाबाई शहर विकास आघाडीची बैठक आज संपन्न झाली आहे। हुपरी नगरपरिषद निवडणूक 2026च्या निवडणुकीसाठी सामोरे जाण्यासंदर्भात चर्चा विनिमय करण्यासाठी व भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी, एकाधिकारशाही थांबवण्यासाठी व गावागावातील विकास कामांना आडकाठी ठरलेल्या सत्ताधारी पक्षाला खाली खेचण्यासाठी अंबाबाई शहर विकास आघाडी ही इतर पक्ष, रिपब्लिकन पार्टी, गवई गट, कॉम्रेड, शिवसेना उभाटा, राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षांची मूठ बांधण्यासाठी आज हुपरी अंबाबाई शहर विकास आघाडी बैठक हुपरीतील पॉप्युलर हॉलमध्ये घेण्यात आली। या संदर्भामध्ये अंबाबाई शहर विकास आघाडीचे अध्यक्ष विलासराव शिंदे यांनी कोणत्याही परिस्थितीत अंबाबाई शहर विकास आघाडीचे 21 चे 21 उमेदवार कसे निवडून येतील यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना केल्या। यावेळी अंबाबाई शहर विकास आघाडीचे सचिव विठ्ठलराव पाटील बोलत असताना हुपरीच्या विकासाची झालेली दुर्दशा यासाठी अंबाबाई शहर विकास आघाडी ही सक्षम आहे। विकास कामांमध्ये निधी आणण्यासाठी अंबाबाई शहर विकास आघाडीकडे संपूर्ण हुपरीच्या जनतेचं लक्ष लागलं असून कोणत्याही परिस्थितीत सत्ताधाऱ्यांना खाली खेचून अंबाबाई शहरी विकास आघाडीला स्थापना करायची असं सांगितलं, सत्ता स्थापन करायची आहे असं सांगितलं। यावेळी शिवाजीराव शिंदे, संग्राम वायंगडे, बापू जाधव, सुनील धोंगडे, विद्याधर कांबळे, धर्मवीर कांबळे, प्रभाकर निकम, भरत चौगुले, किशोर निकम, रमेश कांबळे, नंदकुमार मटकरी, धनंजय खाडे, उमाजी पाटील, सतीश निकम, दीपक गजरे, नामदेव जाधव, अनिल धोंगडे, महेश मोरे या आदींनी विविध विषयावर चर्चा करण्यात आली। प्रत्येक उमेदवाराची क्षमता व प्रत्येक उमेदवाराची निवडून येण्याच्या स्थितीवर त्या प्रभागातील उमेदवार जाहीर करणं या संदर्भात चर्चा करण्यात आली। विशाल क्रांती वृत्तसेवा, हुपरी।